गव्हाणे नरेश वर्मा काम केलेलं आहे. म्हणजे आमच्या ट्रेनिंगमध्ये सगळ्या जे पोस्ट थोड्यासाठी एवढी घाबरत होतात सर काहीतरी बोलतात, पण सरांनी खूप समजून नाश्त्याला काय मेनू द्यायचा इथपासून सगळं प्लॅनिंग, त्यावरती एवढे सगळे निर्णय येते. त्यावेळेस माझी बॅलेट पेपरच नाही आलं, पण इथून पुढे तरी बाबा प्रत्येक वोटिंगला की आपण एवढं काम करतो. आणि एक आहे की लग्नासारखाच हा एक कार्यक्रम आहे, एवढं तर कळलं. बरोबर तसा मंडप पण असतो, ते सगळं येते प्लॅनिंग एकदम लग्नासारखं आहे आणि खूप गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. आणि म्हणजे खूप छान वाटलं की पहिली पोस्टिंग होती, विदिन मंथमध्ये इलेक्शन आलं आणि एक छान काम करता आलं, त्यासाठी आभार मानते. आणि बाकी पण तुम्ही सगळ्यांकडून प्रत्येकाकडून खूप छोट्या छोट्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि हा व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि माझ्या समोर बसलेले सर्व अधिकारी कर्मचारी, खरं तर सर्वांनी आपल्याला जायचं आणि स्वीपच्या टीममध्ये त्यावेळी होतो मी आणि फर्स्ट टाईमच होतं, कारण मी 21ला जॉईन झालो. ऑफिस त्रास न होता, म्हणजे मनाची तयारी करून घेतली की आपल्याला काम करायचंच आहे. त्याच वेळी मला त्यांनी गाईड केलं की तुम्ही असं करा तसं करा. आता मी पूर्णपणे शिकाऊ होतो, त्यामुळे पूर्ण समजून गेलो नव्हतो की काय प्रोसिजर असते, कसं केल्यानंतर काय करायचं असतं. ते 1:30 वाजल्यानंतर मला वाटतं सलग 5 वेळा मी 5:30 पर्यंत फोन केला होता, सरांना फोन केला होता. 5ही वेळा सरांनी कॉल अटेंड केले होते आणि सरांनी मला पूर्णपणे गाईड केलं होतं. म्हणजे खूप अनुभव आले की थोडीशी काही विजय मंगलानी सरांनी पूर्णपणे ती बाजू उचलली होती, त्यामुळे मार्गदर्शन करत होते, त्यामुळे ती बाजू मला कधी स्ट्रेस नाही आला. आता हे मी का सांगतो सर स्ट्रेस कारण का न्यू अपॉइंटमेंट पण होती. सरांना मी कोणतं बोलायचं की नाही हा माझा क्वेश्चन माझ्यासमोर होता. त्यांची तेवढी अंडरस्टँडिंग आहे या पाठीमागे. आणि काही लोकांनी सांगितलं की टीचिंग शिकू शकता. आता असतील तर सगळ्यांचे तुम्ही मी प्रोबेशनमध्ये आहे. आर.ओ. सर, ERO सर याने आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन, त्यांनी मला वेळोवेळी हेल्थच्या अनुषंगाने पण, कारण ते सुद्धा पण डॉक्टर आहेत, त्यामुळे हेल्थच्या अनुषंगाने पण आणि आम्हाला परत असं शिकायला चान्स द्या, एवढं मी बोलून मी थांबतोय. थँक्यू सर. धन्यवाद सर. आपली निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे इतर कोणी या सभा आणि विधानसभा एकत्रित पार पाडली. बोलण्यासारखं त्याच्यामध्ये वातावरण थोडंसं गंभीर झालं. लोकसभेलाही आपण खूप सुंदर पद्धत. शर्मा सर हे आपल्याला अतिरिक्त शर्मा सर हे निवडणूक निर्णय अधिकारी नसून अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी. आपल्यापैकी जेवढे लोक अगोदर असतील लोकसभेला 90% लोकांचाही अतिरिक्तपणे काम करताना ज्या गोष्टी केल्या होत्या त्याच गोष्टी कराव्यात. याच्यासुद्धा डिटेल चर्चा आम्ही सरांसोबत करत होतात. मॅडमही त्याच्यामध्ये सहभागी असायच्या. विशेष उल्लेख म्हणजे घुगे साहेबांचं जेव्हा इकडे ERO म्हणून पहिली टीम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. जोरदार समारंभ आहे, आपण सर्वांनी टाळ्या वाजवा. उल्हासनगर महानगरपालिका. मी मयुरी कदम मॅडम, संतोष देशमुख, श्रीमती दीप्ती लादे अधीक्षक सहाय्यक, साबळे मॅडम महसूल आणि अर्थातच श्री विशाल ढोले लिपिक. RS यादव, श्री AT पाटील. सुंदर असं काम केलेलं आहे. निवडणुकीमध्ये निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे तहसील कार्यालय उल्हासनगर. सुनील सुरवागंध, महसूल साहेब, तलाठी उल्हासनगर. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. टाळ्या व्हायला पाहिजे. एक आनंद उत्सव आपण साजरा करतोय. कार्यालय ठाणे यांच्याकडून उपलब्ध करून घेण्याचे, तसेच टपाली मतपत्रिकांच्या नोंदी, मतदार एक्स आर्मी ऑफिसर संतोष प्रभू, मनोज गोखलानी, मेहरुलिया, दीपक रहेजा, लक्ष्मण ज्ञानचंदानी,
विशाल वलेछा आणि सोनू पोखरदास. आवश्यकता निश्चित करून मागणी करणे व उपलब्ध करून ठेवणे. मतदानाच्या दिवशी तसेच मतमोजणीच्या दिवशी साहेब आपत्ती व्यवस्थापक उल्हासनगर महानगरपालिका त्यांच्या या पथकाने शासकीय व खाजगी स्वप्नील अरुण भोईर, रवींद्र बेनवाल, भारत खरात. आमच्या खरात साहेब नेहमी स्वच्छता प्रभागात आणि या सिंधू भवन मध्ये स्वच्छता राखणारे आमचे भारत खरात साहेब, सुनील डांगर, ओमप्रकाश तांबट. कर्मचाऱ्यांनी बसून घ्यायचंय, कोणीही उभं राहिलं नाही. उभं राहून माझा नसून समोर बसलेले ARO आणि व्यासपीठासमोर बसलेले तुम्ही सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचं हे श्रेय आहे. आता मी सर्वांसाठी एक सांगेल की ही निवडणुकीची प्रक्रिया यामध्ये काही अंशी निर्णय मी घेतलेले आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी करण्याचं काम तुम्ही सर्वांनी अत्यंत उत्कृष्टपणे केलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की ही निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे शांततेमध्ये पार पडली. उल्लासनगर 141 उल्लासनगर AC में लोकसभा और विधानसभा का चुनाव बहुत अच्छे तरह से शांततापूर्वक और काफ़ी बढ़िया तरह से हो चुका है. इसके लिए जो भी कर्मचारी अधिकारी लोगों ने दिलो जान से काम किया था, रात दिन मेहनत ली थी. मतलब काफ़ी लोगों को ये लगता है कि इलेक्शन प्रक्रिया मतलब सिर्फ 2 दिन का काम है, पर मतलब पर्दे के पीछे काफ़ी रात दिन बहुत काम चलता है. तो मुझे लगता है कि ये लोगों का, ये अधिकारी कर्मचारियों का कहीं तो जो काम वो करते हैं तो उसका कहीं पर तो थोड़ा बहुत कौतुक होना चाहिए. इसके लिए यहाँ पर उनके लिए एक प्रोग्राम रखा गया है जहाँ पे उन्हें सर्टिफिकेट दिया गया है, प्रशस्ति पत्र दिया गया है और उनके लिए भोजन की भी व्यवस्था की गई है. तो इससे थोड़ा गेट टुगेदर भी हुआ और उन्हें कहीं तो भी ये लगा कि हमने जो मेहनत दी है उसका कहीं तो भी कॉग्निजेंस लिया गया है.